ठरलं तर मग या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये सायली आता अश्विनला गोळ्या खाण्यापासून थांबवत असते आणि सांगत असते, आईंचा चेहरा समोर आणा, घरातल्या सगळ्यांना तुमच्याबद्दल किती प्रेम वाटतं हे समोर आणा. अश्विन भाऊजी काय करताय तुम्ही? अश्विन ऐकायला तयार नसतो. तो हातामधल्या गोळ्या सोडत नसतो. मग सायली अश्विनच्या एक थोबाडीत देते आणि गोळ्या खाली पडतात. घरातली सगळी माणसं हे दृश्य पाहतात आणि आता दारातून आत येतात. कल्पना म्हणते, सायली काय केलंस तू हे? पूर्णाजी म्हणते, हिम्मत कशी झाली माझ्या नातवाला हात लावण्याची? मी आत्तापर्यंत माझ्या नातवावरती हात नाही उचलला, तू त्याला मारलंस? कल्पना म्हणते, सायली अगं त्याने चूक केली, पण मारायचा अधिकार नाही आहे तुला. प्रताप म्हणतो, बघितलंस ना कल्पना, अगं सुनेला डोक्यावर चढवून ठेवलं ना की हे असं होतं. आत्तापर्यंत आपण आपल्या मुलांना एक बोट नाही लावलं, हिने आता हात उगारायची जरूरत तरी कशी केली? यावरती सायली म्हणते, माझं ऐकून तरी घ्या. पूर्णाजी म्हणते, तोंड बंद कर तुझं. तेवढ्यात अर्जुनचं लक्ष खाली पडलेल्या गोळ्यांकडे जातं आणि तो म्हणतो, इतक्या साऱ्या गोळ्या? आता सगळ्यांच्या लक्षात येतं की अश्विनने झोपेच्या गोळ्या घेण्याचं नाटक केलं होतं किंवा झोपेच्या गोळ्या घेत होता. मग मात्र सायलीचा मोठेपणा सगळ्यांच्या समोर येतो. सायली सांगते, मी आतमध्ये आले ना त्यावेळेला अश्विन सर हे हातामध्ये गोळ्या घेऊन होते. मी त्यांना थांबवत होते, पण ते काही थांबले नाहीत, म्हणून मला एक त्यांच्या थोबाडीत द्यावी लागली. मला माफ करा, हा अधिकार मला नाही आहे, मला माहिती आहे, पण त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. असं म्हणत सायली घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सगळ्यांचे डोळे उघडतात. आता अश्विनने असं का केलं हा प्रश्न येतो. पूर्णाजीला धक्का बसतो. धक्क्याने पूर्णाजी खालीच बसते. सगळेजण पूर्णाजीला सावरतात आणि कल्पना म्हणते, अश्विन अरे का वागलास असं? बोल ना अश्विन, सांग ना काय झालंय? अर्जुन म्हणतो, अश्विन बोल रे, का झालं? तू असं का वागलास? पण अश्विन काही बोलायला तयार नसतो. प्रताप म्हणतो, अश्विन काही चाललंय का तुझ्या मनामध्ये? बोल तरी आम्हाला. तेव्हा आता सायली म्हणते, अश्विन सर तुम्ही जिच्यावरती प्रेम केलाय तिच्यासोबत काही घडलंय का? कारण तुम्ही ज्या वेळेला इथे आतमध्ये होतात ना, मी रिया रिया असं नाव तुमच्या तोंडून ऐकलं होतं. आता मात्र सायलीने सगळं ऐकल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो की कोण आहे ही रिया? आता अर्जुन पाहतच बसतो, कारण मुलीचा मॅटर म्हटल्यावरती त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मित्र खूप वर्षापूर्वीचा कुणाल याची आठवण समोर येते आणि सगळेजण अश्विनला, बोल ना अश्विन, कोण आहे ही रिया, काय घडलंय असं म्हणत प्रश्नावरती प्रश्न विचारत असतात. आणि आता प्रताप म्हणतो, एका मुलीसाठी हे सगळं करायला निघालास? यावरती अश्विन आता रडायलाच लागतो. अश्विन म्हणतो, रिया नावाच्या मुलीवरती माझं प्रेम होतं. आणि असं म्हणत आता मात्र अश्विन रडत असतो. सायली म्हणते, मग काय झालं, तुमच्यात भांडणं झालेत का? यावरती अश्विन म्हणतो, नाही, ती मला सोडून गेले, तिने लग्न केलंय. मग मात्र अर्जुन चिडतो. अर्जुनला आठवतं की अश्विन कोणाशी तरी बोलत असायचा आणि त्यावेळेला तो लपवाछपवी करत होता. मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो, एका मुलीसाठी तू आपला जीव पणाला लावलास? अरे ह्या मुली असतातच अशा, म्हणजे आधी वापर करतात, मग दुसऱ्याला फेकून देण्यात पण त्यांना काही वाटत नाही. आणि प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टीवरती म्हणूनच विश्वास ठेवायचा नाही. या गोष्टीपासून 4 हात लांब राहायचं, कारण या मुली फक्त धोका आणि धोकाच द्यायला विचार करत असतात. असं म्हणत अर्जुन चिडून काही बोलत असतो. अस्मिता विचार करते, अरे देवा, याने तर स्वतःशी काय बोलतोय हा? म्हणजे सायलीशी लग्न करून याने स्वतः प्रेम केलंय. मग हा असं का बोलतोय? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला वाटतोय तो डाऊट खरा आहे. म्हणजे सायली आणि अर्जुन यांचं नातं खरंच काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. आता अस्मिताच्या मनामध्ये हा पुन्हा एकदा विचार येतो. तोपर्यंत इकडे आता प्रताप म्हणत असतो, अश्विन बाळा तू आराम कर बरं, तू आराम कर आणि शांतपणे झोपी जा. आणि तो सगळ्यांना सांगतो, अश्विनला आराम करू दे, त्याला शांत राहू दे. असं म्हणत सगळ्यांना सांगतो की तुम्ही चला बरं, अश्विनला झोपू दे. पूर्णाजी म्हणते, बाळा या वयात मला असे काही दिवस नको रे बाळा दाखवूस, म्हणजे असा काही करण्याचा विचार पण करू नकोस. आणि एक एक करत सगळेच जण बाहेर जातात. कल्पना आपल्या मुलाला उराशी कवटाळते आणि बाळा तू झोप बरं. यावरती सायली सांगत असते, अश्विन भाऊजी तुम्ही निवांतपणे झोपा आणि आईच्या मांडीवरती डोकं ठेवा आणि कोणताही विचार करू नका. याच्यावरती कल्पना म्हणते, बाळा बोल ना, काय झालं होतं? म्हणजे कोण ही रिया? तिने का लग्न केलं? यावरती अश्विन म्हणतो, म्हणजे गेले 2 महिने ती माझ्याशी लग्न करण्यासाठी हट्ट करते आहे, पण मीच तिला इग्नोर करत होतो, तिचे फोन कॉल्स घेत नव्हतो. मग अचानक तिने माझं हे सगळं वागणं बघून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तिने दुसरं लग्न केलं. मम्मा याच्यात तिची चुकी नाही आहे, जास्तीत जास्त चुकी ही माझीच आहे. मी तिला इग्नोर केलं आणि आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. असं म्हणत अश्विन आता घडलेला सगळा प्रकार कल्पनाला सांगतो. कल्पना म्हणते, बाळा तू नको विचार करूस, डोळे पुस, माझ्या मांडीवरती डोकं ठेव आणि झोप बरं तू बाळा.
असं म्हणत ती अश्विनला आपल्या मांडीत घेते आणि छानपैकी थोपटायला लागते. सायली म्हणते, आई तुम्ही बसा इकडे, मी आहे, काही लागलं तर मला सांगा हं. कल्पना म्हणते, हो सायली. आणि सायली आपल्या रूममध्ये यायला निघते. कल्पना आपल्या मुलाला मांडीत घेते, छानपैकी अंजारते गोंजारते. खूप मोठ्या संकटातून सायलीने अश्विनला बाहेर काढलेलं असतं. सायलीला पोचायला उशीर झाला असता तर कदाचित अनर्थ घडला असता. मग कल्पना म्हणते, बाळा कोणताही विचार करू नको, डोकं ठेवून छानपैकी झोपीचा. इकडे आता अर्जुन आपल्या रूममध्ये येतो आणि त्याला सारखं सारखं अश्विनला रियाने फसवलंय हाच विषय येत असतो. आणि अर्जुन विचार करतो, सगळ्या मुली सारख्या असतात. काही वर्षापूर्वी माझा मित्र कुणाल याला सुद्धा असंच एका मुलीने फसवलं होतं. त्या मुलीला आता मी तर काही करूच शकलो नाही, पण माझ्या कुणालला मी गमावलं. त्याने स्वतः सुसाईड केली. आणि आज काय अश्विनने केलं? अश्विनसुद्धा त्याच मार्गावर चाललाय. आणि अचानक अर्जुनला आता मात्र प्रेम हे सगळ्या गोष्टी खोट्या असतात असं वाटायला लागणारच. तितक्यात त्याला सायलीची आठवण येते आणि त्याला सायलीसोबत घालवलेले क्षण आठवतात आणि स्वतःशीच तो घाबरतो. या दोघांना बोलतोय, पण मी काय वेगळं करतोय? मी पण मिसेस सायलींच्या प्रेमात तर पडलोय की. मी हे करायला नको होतं. चैतन्यने सारखं मला पोक करून चिडवून या वाटेवरती जायला लावलंय, पण या वाटेवरती जाऊन मी सुद्धा हीच चूक करतोय जी माझा मित्र कुणाल आणि अश्विनने केलेली आहे. असं म्हणत अर्जुन आता स्वतःवरती चिडतो आणि म्हणतो, नाही, मला मिसेस सायलीपासून डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. माझी पण अवस्था अशीच व्हायला नको असेल तर मला हे डिस्टन्स मेंटेन करायलाच पाहिजे. काहीही झालं तरी मिसेस सायलींपासून 4 हात लांब राहण्याचाच मला प्रयत्न करायला पाहिजे, नाहीतर माझी सुद्धा हीच अवस्था होईल. कारण सगळ्याच मुली यानं धोकाच देत असतात. असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि सगळं हे कॅन्डल लाईट डिनर हे वगैरे पाहता त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडून काहीतरी मोठी चूक होते. आपण ह्या मार्गावरती जाऊन खूप मोठी चूक करतोय. ही चूक आपल्याला सुधारायला पाहिजे. सायलीपासून डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. तोपर्यंत सायली तिकडे येते. अर्जुनला म्हणते, कसं आहे ना, अश्विन भाऊजींची अवस्था ना मला बघवतच नाही आहे. म्हणजे अश्विन भाऊजींच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते सगळं भयानक आहे. म्हणजे कोणती मुलगी त्यांना कसं फसवू शकते? इकडे चिडलेला अर्जुन सायलीलाच हात दाखवतो आणि म्हणतो, स्टॉप इट, मला तुमच्याशी या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. सायलीला कळत नाही आत्तापर्यंत व्यवस्थित असलेले अर्जुन सरांना अचानक काय झालं? इतके का ते चिडलेत माझ्यावरती? सायलीला काहीच कळत नसतं. अर्जुनच्या रागवण्याचं कारण तिला समजतच नसतं. पण अर्जुनच्या मनामध्ये मात्र जे चाललेलं असतं ते सगळं खूप वर्षापासून पायलप झालेलं असतं. म्हणजे अर्जुनचा मित्र कुणाल याला पण एका मुलीने फसवल्यामुळे ती आता मुलगी त्याला सोडून गेल्याने त्याने सुसाईड केलेली असते आणि तेच सगळं समोर आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना त्याच रूममध्ये अश्विनचं डोकं मांडीवरती घेऊन तशीच झोपी गेलेली असताना सायली तिकडे येते आणि म्हणते, आई बरे आहात ना तुम्ही? म्हणजे झोप लागली का अश्विन भाऊजींना रात्री? यावरती कल्पना म्हणते, सायली काळजी करू नकोस, तो झोपलेला आहे. आणि आता प्रताप येतो. प्रतापसुद्धा अश्विनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. आता आपल्या मुलाच्या बाबतीत घडलेला प्रकार कल्पना आणि प्रताप दोघंही विसरू शकत नसतात. हातातोंडाशी आलेला आपला मुलगा, इतका मोठा मुलगा अचानकपणे हे असं काहीतरी डिसिजन घेईल आणि ते पण एका मुलीसाठी, याचं त्यांना खूप वाईट वाटत असतं. प्रताप येतो, अश्विनच्या डोक्यावरून हात फिरवतो. कल्पना गेल्यावरती प्रताप त्याच्या जवळ बसून राहतो. आलटून पलटून कोणीतरी अश्विनच्या सोबत असावं म्हणून दोघंजण खूप काळजी घेत असतात. मग आता सायली खाली येते. कल्पनाला म्हणते, आई बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. कल्पना म्हणते, नको ग, काय होऊन बसलं आणि काय नाही याचं मला कल्पनाच करवत नाही आहे. असं म्हणत कल्पना उदास असते. पण सायली सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि मुळात तिला सावरायचं असतं ते अर्जुनला. कारण अर्जुन खूप कोलमडलेला असतो. या घडलेल्या घटनेमुळे प्रेम, आपुलकी, विश्वास याच्यावर सगळ्यांचा विश्वासच उडालेला असतो. त्यामुळे अर्जुन चिडलेला असतो. सायली म्हणते, सर तुम्ही असं का वागताय? नक्की झालंय तरी काय? यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळ्या मुली सेम असता. म्हणजे मुलांचा वापर करायचा, उपयोग करून झाला की आपली गरज संपली की त्यांना सोडून द्यायचं आणि मुलांच्या ह्या अवस्थेमध्ये त्यांना सोडून देऊन त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचं, हे तुमच्या मुलींचं काम आहे. म्हणजे माझा मित्र कुणाल याला पण काही वर्षापूर्वी एका मुलीने फसवलं आणि त्याने सुद्धा तेच केलं. आज अश्विनने पण तेच केलं. तुम्ही सगळ्या मुली खूप अशाच असता. तुम्ही माझ्यापासून लांब राहा बरं, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि सगळ्या मुलींचा राग तो आता सायलीवर काढत असतो. मग सायली आता अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते,
म्हणते, अर्जुन सर तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेताय. म्हणजे आत्तापर्यंत 2 उदाहरणं तुम्ही पाहिली, त्या 2 उदाहरणामध्ये मुलींनी जरी मुलांना फसवलेलं असलं तरी सगळ्याच मुली तशा नसतात हो. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा, प्रत्येक मुलगी असंच वागेल असं नाही. सगळ्याच मुली अशा नसतात, काही मुली विश्वास ठेवण्याच्या पण लायकीच्या असतात. माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही, असं नाही आहे, सगळ्याच मुली अशा नसतात. असं म्हणत सायली अर्जुनचा हातात घेते आणि त्याला विश्वास देत असते. आणि अचानक एका क्षणामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे 7 जन्माच्या बेडीमध्ये, लग्नाच्या बेडीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे आता परिवर्तित झालेलं असतं. त्यामुळे अर्जुन आणि सायली यांचं नातं आता नवरा बायको म्हणून पुढे पुढे जाणार, हे पाहणं रंजक ठरणार.